हॅलो नमस्कार सर्वांना। तर आज मला बनवायचे आहेत कृष्ण जन्माष्टमी निमित्त लाडू बनवायचे आहेत। तर मी इकडे सगळं साहित्य घेतलेलं आहे, बघू शकता सगळं काही काढून घेतलेलं आहे। गूळ, शेंगदाणे, खोबरं, डाळव आणि मनुका थोडेसे घेतलेले आहे, काजू बदाम पण घेतलेले आहेत। आणि इकडे मी गरम करायला ठेवली होती अगोदर कढई, त्यानंतर तूप टाकलेलं आहे थोडंसं आणि पोहे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तुपामध्ये। तर तुपामध्ये पोहे भाजल्यानंतर खूप छान कुरकुर मस्त खमंग होते। तर त्यानंतर मग सगळं काही आपल्याला भाजून घ्यायचं एक एक करून साहित्य। इकडं खोबरं पण मी टाकलेलं आहे भाजायला, थोडंसं भाजून घेणार आहे खोबरं पण तुपामध्येच। तर ते पण टाकल्यानंतर म्हणजे तुपामध्ये भाजल्याच्या नंतर खूप छान चव येते आपल्या लाडूला। आणि थोडेसे शेंगदाणे पण मी म्हणजे अगोदरच भाजून ठेवले होते, त्यानंतर मग जरासं तूप टाकून मी अजून परतून घेत आहे तुपामध्ये टाकून, मग आपल्या लाडूला खूप छान चव येते। त्यानंतर मग मी आता सगळं काही साहित्य असं एक एक करून भाजून घेत आहे। त्याच्यामध्येच मी थोडेसे फुटाणे पण टाकलेले आहेत। तर ह्याला सुदाम लाडू, गोविंद लाडू सुद्धा म्हणू शकता आपण। प्रसादासाठी सुद्धा तुम्ही करून मंदिरामध्ये सुद्धा नेऊन वाटू शकता। त्या मग मी घरीच करणार आहे, तर आज पूजा पण घरीच करणार आहे। तर इकडे तीळ पण मी थोडेसे होते, ते पण सगळं काही असं साहित्य भाजून घेतलं, थंड पण झालेलं आहे आपलं सगळं साहित्य। तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आता सगळे एक एक करून वाटून घ्यायचे आहेत। अगोदर पोहे फिरून घ्यायचे आहेत आपल्याला। पोहे बारीक झाल्याच्या नंतर मग सगळं काही साहित्य फिरू आपल्याला म्हणजे वाटून घ्यायचं आहे एक एक करून। तर सगळं असं एवढे बारीक होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचे पोहे। आणि आता सगळं काय मी साहित्य वाटून घेतले, इकडे बघू शकता तुम्ही सगळं काय बारीक झालेलं आहे आपलं आता। तर आता गूळ मिक्स करायचा आहे, गूळ आपण ह्याच्यात टाकूनच मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मग मिक्सरवर फिरून घ्यायचं आपलं, म्हणजे कसं गूळ एकत्र होतो। त्यानंतर मग मी सगळं मिक्सरमध्ये टाकत होते भांड्यामध्ये आणि असं काही बारीक झालं आपलं, एकजीव झालेलं आहे मिश्रण। तर बघू शकता आपला हिजीच लाडू वळत आहे। तर सगळे असे आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे। थोडीशी वेलची टाकलेली आहे, जायफळ पण टाकलेलं आहे खिसून वरती। तर बघू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण पण तयार झालेलं आहे। तर आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊ, खूप छान होतात चवीला। आणि मी तीळ वरतूनच टाकत आहे, कारण छान लागते तो वरतून टाकलेले तीळ खायला, त्याच्यामुळं मग मी वरूनच टाकलेले आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे आपले लाडू तयार होतात, वरून काही तूप टाकायची गरज नाही। तर खूप भारी होते आपले लाडू खायला आणि चवीला पण खूप छान लागतात। मी दरवर्षी असे लाडू बनवत असते आणि आमच्या सगळ्यांना आवडतात पण खायला, आणि त्यामुळं मग मी दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीला करत असते। तर आणि चवीला खूप छान लागतात हे लाडू आपले। गोविंद लाडू म्हणू शकता, सुदाम लाडू सुद्धा म्हणू शकता तुम्ही। आणि अशा प्रकारे खूप छान झालेले आहेत आपले, साजूक तुपातले, कमी तुपातले, कमी साहित्यात झालेले आहेत आपले असे काही लाडू। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।